वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बालगोपाल गणेशोत्सव मंडळ क्षेत्र माहुली सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत गणेशोत्सव सण आनंदाचा, सण मांगल्याचा, सण पावित्र्याचा। हा गणेशोत्सव बालगोपाल गणेशोत्सव मंडळ नेहमीच वैविध्यपूर्ण पद्धतीनं साजरा करीत आहे। आपल्या या मंडळाला ग्रामदैवत भैरवनाथाचे आशीर्वाद नेहमीच लाभले। त्यामुळे आपण आजपर्यंत सादर केलेले वैविध्यपूर्ण सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक देखावे अनेक पारितोषिकांनी गौरवले गेले। जिवंत सामाजिक देखाव्यातून समाज प्रबोधन करणं हा बालगोपाल गणेशोत्सव मंडळाचा नेहमीच यशस्वी प्रयत्न असतो। तीच परंपरा कायम राखत गेल्या अनेक वर्षांप्रमाणे या वर्षीही बालगोपाल गणेशोत्सव मंडळ क्षेत्र माहुली सविनय सादर करीत आहोत ब्रह्मांड नायकाय ब्रह्मांड नायकाय। आज सादर होत असलेला जिवंत देखावा स्वामींच्या स्वभावाचे साधेपणा, परमेश्वराविषयीची दृढ श्रद्धा, बंधुपणा, स्वार्थ, नाचारी, कामचुकारपणा याविषयीची चीड असे वेगवेगळे पैलू उलगडणार आहे। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा नेहमीच उल्लेख होतो। श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात। आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम क्षेत्राजवळच्या कर्दळ वनातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले असं सांगितलं जातं, किंबहुना भक्तांचा तसा विश्वास आहे। या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्या अंगावर वाळू निर्माण केलं। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनामध्ये लाकडं तोडण्यासाठी आला। त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वाळूला पडली। वीज चमकावी तसा तीव्र प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली। इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज मंगल वेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये आले तेव्हा गावातल्या खंडोबा मंदिरात त्यांनी मुक्काम केला। गावातल्या टवाळ लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, नको नको ते त्यांना बोलले। अहो एवढंच काय, आपली पात्रता नसताना स्वामींच्या सत्वाची परीक्षा देखील घेतली, पण महाराजांनी त्यांच्यातलं हे तेज अशा प्रकारे दाखवून दिलं आणि गावकऱ्यांना धडा दिला की परमेश्वराविषयीचा विश्वास दृढ असेल तर तो भक्तांसाठी कुठल्याही रूपात प्रकट होतो, भक्तांच्या मदतीसाठी धावून येतो। तुमची भक्ती खरी असेल, निस्वार्थ असेल तर साधू संतांमध्ये वसलेला देव तुम्हाला पाहता येतो, अनुभवता येतो, त्याच्या समीप जाण्याची, त्याची सेवा करण्याची संधी मिळते। याचं उत्तम उदाहरण म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा निश्चित भक्त, सेवक सोळप्पा। वो फकीर बाबा अभी तक वहाँ बैठे हैं, शायद भूखे होंगे। यार हम उन्हें रोटी तो नहीं खिला सकते, लेकिन हम उन्हें चोड़प्पा के घर तो ले जा सकते हैं ना। ये सही है। और अक्सर चोड़प्पा फकीरों की सेवा करते हैं। हाँ, ये बात तो सही है। अरे लेकिन उनके घर वाले ये धंधा फकीर देख के उनकी घरवाली नाराज तो नहीं होगी? अरे यार एक काम करते हैं, पहले फकीर बाबा की इजाजत लेंगे और बाद में चोड़प्पा को यहाँ ले आएंगे। क्यों ये ठीक रहेगा? बाबा
क्या है बाबा? हम सुबह से देख रहे हैं, आपने कुछ खाया नहीं, पिया नहीं। दिल तो बहुत करता है, लेकिन हम आपके लिए कुछ कर नहीं सकते। क्यों? क्योंकि हम लोग मुसलमान हैं और आप हिंदू फकीर। तो क्या हुआ? बाबा, हमने सोचा है कि आप चोड़ापा जी के घर चले तो अच्छा है। हाँ बाबा, क्योंकि वो साधु संत फकीरों को खाना खिलाते हैं। हाँ, अगर आपकी इच्छा हो तो हम उन्हें यहाँ ले आए। नहीं बाबा। अच्छा, जैसी आपकी मर्जी। बुलाओ बुलाओ। चलो 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 चलो। अच्छा हुआ कि बाबा खुद मान गए। अरे चौपा जी, अच्छा हुआ आप यही मिल गए। खंडोबा के मंदिर में एक साधु बाबा बैठे, वो 2-3 दिन से भूखे लगते हैं। अगर आप उन्हें भोजन दे तो बड़ी मेहरबानी होगी। हाँ चौपा जी। हाँ, अरे मैंने मेहरबानी कर दी, इधर वाले कर्तव्य से। बड़े साधु महाराज आले कुटुंब नहीं, वो तो हमें नहीं पता, लेकिन वो कोई ऐसे वैसे साधु नहीं लगती, वो तो हमें अल्लाह के फरिश्ते लगते हैं। अच्छा चलो जी, आप आपकी आंखों से देखेंगे, आपको पता चलेगा वो कोई आम इंसान नहीं है। हमने हमारी आंखों से देखा। देखिए काय सुंदर ध्यान, जणू पंढरपूरचा विठोबाच। काय रे सोन्या, आम्ही पंढरपूरचे विठोबा असतो नाही तर भिक्षू असू, तुला तमाशा कुठे असायला पाहिजे? घराला घेऊन तरी खायला घालतात? चला महाराज, चला यावं महाराज, यावं या या या। येतो अगं, पाणी आणलं घरावर? घरावर चालेल का रांधा आणायला सांगू? आई, हे साधू पुरुष आहेत. साधू? तुला बरे सगळे साधू भेटतात. रस्त्यात दिसला साधू घरी आण, दिसला गोसावी घरी आण, त्याची ऊट बस कर. अरे पण घरात काय आहे नाही, विचार चंडा याचा काय विचार करशील का नाही? शिव 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 शिव. अगं आई, येतो अगं, पाणी आणतेस ना? किती उशीर? मला 4 हात नाहीये, 2 हात खाते. आणि त्या तांब्या? अगं, मला चरणाभिषेक करायचा होता. जा, गडावर पाणी घेऊन जा. घरावर पाणी? 2 कोसावर जावं लागतं तेव्हा मिळतं पाणी. नको जीव झाल्या अगोदरच. आणि तुम्हाला सुस्त चरण अभिषेक, तांब्याभर पाण्याने भागताय का बघा, नाही तर राहू द्या. तू हे सत्पुरुष? लग्न झाल्यापासून सत्पुरुषाचे पाय धुवून धुवून दमले आता. बस झालं. असं बोलू नाही असो. एवढं वाटतं तर पोसभर जाऊन घेऊन या पाणी, मी करते चरण अभिषेक. पोसभर? दारात गंगा असतात ना? दारात आणि गंगा? तुम्ही जाऊन शोधा त्यांना. अभि खूप वाईट वागलं त्यांच्याशी. तर काय, देव झाला त्याला, पण मीच कर्मचारी दिली. तुला त्यांना ओळखता आलं नाही. त्यांना शोधा ना. स्वामींनी हे चमत्कार दाखवण्यासाठी, लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी केलं नाही, तर अंगणातल्या विहिरीत आलेलं पाणी या विचारांचं प्रतीक होतं की देव तुमच्या अवतीभोवतीच आहे. त्याला शोधत उगाच वळवळ करू नका. कुणाचंही त्याच्या बाह्य रूपावरनं मूल्यमापन करू नका. तुमच्याशी कुणी कसाही वागू, तुमचा संयम ढळू देऊ नका. स्वामींना नगण्य समजणाऱ्यांसाठी ही चूक होती. स्वामी
ईश्वरी अवतार असल्याची. श्री स्वामी समर्थ महाराजांसारख्या योगी पुरुषाचं दर्शन ज्यांना घडलं, सहवास ज्यांना लाभला, सेवा करण्याची संधी ज्यांना मिळाली, ते सर्व भक्त धन्यच म्हटले पाहिजे. पण स्वामींना असेच भक्त आवडायचे ज्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये साधेपणा आहे, नम्रता आहे, अहंभाव नाही, समर्पणाची निस्वार्थ सेवेची वृत्ती आहे. बडेजाव, डांगडौल या गोष्टी स्वामींना कधी आवडल्याच नाही. प्रजापती श्रीमंत मालोजी राजे येत आहेत हो. प्रणाम स्वामी, कृपा असावी. तेरा बड़ापन तेरे घर में, तेरे बड़े खानदान से हमें क्या लेना देना है? तेरे जैसे बुद्धबल के राजे हमने कितने बनाए और कितने तोड़ दिए, जगह निकल आमच्याकडून अपराध घडला, क्षमा असावी. बोला, काय सेवा करू आपली? भक्ती असावी, मोठेपणा नसावा. तुझ्या राज्याची किंमत आमच्या लंगोटीत दिसत नाही, समजलास? होय स्वामी, आमचं गमावलेलं राज्य आम्हाला परत मिळालं ते केवळ आपल्या कृपेमुळे. तुमच्या डांगडौलाचा भक्तांना त्रास होत असेल तर तुम्ही हवे की स्वामी असा अपराध पुन्हा घडणार नाही. स्वामी, मनामध्ये एक इच्छा आहे, आपल्या चरणी घालावी म्हणतो. बोल. स्वामी, आमच्या कुटुंबाचे दिवस घडत आले, ती तिसरी खेप. यावेळी ते आम्हाला पुत्र व्हावा ऐसा आशीर्वाद द्यावा. गाव तो गाव गाव आपली कृपा. विंचूरकार हे महाराज, स्वामींना नित्य शिधा, तर महाराज कम आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करा. दशाज्ञा सरकार, एक विनंती करतो. बोला. सरकारतर्फे भुजंगांना महाराजांच्या शेवटीशी ठेवावं म्हणतो. अलबट स्वामी, आज्ञा असावी. फकीर माणूस तितक्याच बेफिकिरीने जगला वागला, कारण ते नेहमी म्हणत ईश्वर सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का ध्यास. म्हणूनच भक्तांनी ईश्वरी सत्य पुढे लीन होत राहावं, हीच त्यांची शिकवण या प्रसंगातून मिळते. हाव, लालसा, नाकारतेपणा, कामचुकारपणा हे दुर्गुण असलेली माणसं महाराजांना अजिबात आवडत नव्हती. शिव शिव शिव, काय आपण काय ऐकले आणि प्रत्यक्ष प्रमाण हे अति दीपतो मी खद्यतो न पावक, काजवा तो काजवाच चक्क हाडांच्या ढिगाऱ्यावर. जो स्वतःच अशा हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलाय तो मला गादी दादम कसा बसायला देईल? काय याची पात्रता? काय हो, काय झालं? अहो, आमचे कलत्र म्हणाले महाराजांच्या चरणी जाऊन आपली गरिबी हटवा. हे ऐकले आणि इथे पाहतो तर हे ध्यान इथे बसले हाडांवर. मूर्खा, तू मला शिकवतोस मी कुठे बसायचं ते? मीच बसलोय गरुडावर, ध्रुवावर, कैलासावरी मीच बसलोय. पोटाची हरामखोर मला वेदांत शिकवतोय. माझ्याकडे तू दरिद्री वाटत नाही. तुझं धोत्राच्या काठी मी सोडतो, शेंडीची गाड आवडतो, श्रीमंत महाराज, मी ब्राह्मण हाडाने कसा स्पर्श करू? ब्राह्मण हाड नाही, माणूसच आहेत ना. आयुष्याची हाडं कमी करायची असेल उचलती हाड होता का? अरे तुझं भाग्य पाय पाहिलं, गेली हाडं आणि मी हाडं खिळखिळी होईल तो कष्ट करायचं. हा जे पाय हे बघ, हे घे हात.
मिळालं? मी उगीच शंका घेत आहे. हाडाला कसा हात लावू म्हणून मी एकच हार घेतलो. अहो खरं तर पिशवी भरून हाडं आणायला हवी होती तुम्ही. अहो तरी मी म्हणत होते महाराज देवपुरुष आहेत, पण तुमचा आपला कायमचा कर्म दरिद्रीपणा. अहो बघताय का आता माझ्याकडे? जा आणि पिशवीभर हाडं घेऊन या. पिशवी? अगं पोतं दे, पोतं मोठं. महाराज, आपण इथं किती वेळ थांबायचं? महाराज, आपण जगताचे स्वामी महाराज, आपण जगताचे स्वामी. अशी कृपा माझ्यावर राहू दे महाराज, अशी कृपा राहू दे. असं का म्हणताय? अहो अहो मगाशी हात नेला ना, त्याचा सोनं ना, सोनं. अरे प्रलाप आलो, प्रलाप मला आणखी आलो. हवी तुला? हो महाराज, हो. मशन वगैरे जातोस का रे कुठे? हाडासाठी राह करतोस? काम करायला हात द्यायला का तुझे? तुला द्यायला पाहिजे हरामखोर. महाराज कृपावंत व्हा, महाराज कृपावंत व्हा. या ब्राह्मणावर दया करा महाराज. प्रसाद म्हणून हार द्या. प्रसाद म्हणून हारासाठी एवढा लाचार झालास? अरे कुठे तुझ्यात काय फरक आहे? लोभीपणाच्या औषधानं पोक आले याच्या हाडाला. स्वामींनी हा चमत्कार करून दाखवला. कारण समोरच्या माणसाला कमी देखू नका, कुठल्याही गोष्टीची हाव धरू नका. विना कष्ट आयुष्यात काहीही मिळत नाही, असाच संदेश साऱ्या मानवजातीला द्यायचा होता. श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन दिले. कधी श्री विठू माऊलीच्या रूपात, कधी श्री भगवान विष्णूच्या रूपात, तर कधी श्री भगवती देवीच्या रूपात. निशंक होऊन निर्भय मनानं भक्ती करा. प्रचंड स्वामीबळ आपोआप पाठीशी लाभे. कारण अशक्य ही शक्य करणारी शक्ती म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपलं अवतार कार्य संपल्याची आंतरिक जाणीव होताच श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नगरीमध्ये समाधीस्थ झाले. महाराजांनी शिवलिंगावर होम केल्यापासून पोटात अन्नाचाही कण सुद्धा घेतलेला नाही. तुम्ही तरी सांगा महाराजांना. महाराज दोन घास खाऊन घ्यायचो. आता बघता आता आता काही नको काही. महाराज महाराज असं बोलू नका किंवा आम्हाला सोडून जाऊ नका हो महाराज. महाराज थोडस तरी खा. नको रे आता आता काही नको. आज आज मंगळवार नंतर तुम्ही सर्वजण आपापल्या गावी जा. अरे अरे मी कुठेही जात नाही. या आसनावरून दुसऱ्या आसनावर कुठे जात नाही. अरे बाबा तोरणे माझी सोय करून ठेवले ना. तर करून ठेवलंय माझ्यासाठी सोय करून ठेवले. महाराज काही वाटतंय की हो महाराज. आता डोंगर बोलतील तेव्हा मी बोलेन आणि पंढरी जाईल तेव्हा मी उठेन. महाराज अनुष्ठान दानधर्म सुरू करावीत म्हणतोय. आपली आज्ञा. माझी आज्ञा. श्रीपादनं वडाची मुळं खणत बसावं. बाळाप्पानं औदुंबराच्या छायेत बसावं.
सासूबाईंना अक्कलकोटला येऊन राहावं. झाडाची कुंडी आता जीर्ण झाली. खूप दिवस या झाडांना ठग झालाय. आता नवीन कुंडी घेणार, नवीन झाड होणार आणि तुम्हा सर्वांना सावली देणार. मी जरी शरीरानं तुम्हाला दिसलो नाही ना तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. घाबरू नका, घाबरू नका. तू फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन, त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शिवशंकर, महावीशंकर, शिवशंकर शंभो, भू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सेवेसाठी वाहिला जन्म सारा. आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा. ओरके करूनी आम्हा चालला देव तारा. ओरके करूनी आम्हा चालला देव तारा. या जगाच्या सेवेसाठी वाहिला जन्म सारा. आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा. ओरके करूनी आम्हा चालला देव तारा. ओरके करूनी आम्हा चालला देव तारा. मोठा शोक झाला अक्कलकोट गावाला. टाव दुःखाचा फोडून अश्रुधारती घगा. राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी तिरुवनी तुझी सत्ता. जय देव तुमचे दर्शन होता जाती ही थापे. स्पर्शन माते विनया घाते भवदुरिते. चरणी मस्तक ठेवणी मनी समजा पुरते. वैकुंठेचे सुख नाही या पडते. जय देव गंधकेशर भाळी वर्टोपे थिळा. चरणी कुंडल शोभती बक्षस्थळी माळा. शरणागत तुझ होता भय पडले काळा. तुमचे दास करती सेवा सोहळा. जय देव जय देव. मानव रूपी काया दिसतिया माठ. अक्कलकोटी केला एक श्रीवास. पूर्ण ब्रह्म तुझी अवतरला खास. अज्ञानी जीवास विपरीत हा भास. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु